काय झालं प्रणित मोरेने काय केलं तुला आता? प्रणित मोरे नाराय का? अरे प्रणित मोरे सारखा तर माणूस आहे का चांगला उगाच काय कोणाला काय पण म्हणत बसायला. अरे पण काय ना कुठं नेटवर काय कसल्या बी वस्तू टाकतोय कसल्या बी काय अरे प्रणित करतोय. मोरेने केलं काय मला सांगा. अरे नालायक तुम्ही आहे, तुमची मानसिकता नालायक आहे. कसं सांग तुला ऐक. तो अहमदाबादला गेला, आमचा ते क्राऊड मध्ये ते प्रश्न विचारत असतो प्रत्येकाला. अहमदाबादला जा, सांगोलला जा, पाचेगावला जा, कोल्हापूरला जा, कलकत्त्याला जा, कुठं जा. तो काय करतोय, मॉब गोळा करतो, क्राऊड गोळा करतो आणि प्रश्न विचारतो. काय विचारतो की बाबा तुमच्या आयुष्यात घडलेल्या गमती जमती सांगा. हा, त्यावर आम्ही पण हसू आणि तुम्ही पण हसा. हा, मग तिथे काय त्या मेहता नावाचा इंजिनियर, त्या मेहता इंजिनियरनं काय सांगितलं की आमच्या कंपनी स्थाप आहे. त्यातले एक माझी मैत्रीण होती, तिला एक दिवशी मी बिर्याणी साधली, 370 रुपयाची बिर्याणी. बर. मग बिर्याणी खाल्ली आणि ती मुलगी म्हणली आता मी जाते घरी, मला जायचं आहे लवकर. तर ती म्हटलं असं कसं जाता येईल, 370 रुपयाची बिर्याणी खाल्ल्या, ते पैसे तर फिटलं पाहिजे का नाही. 370 रुपयाची बिर्याणी खाल्ली हा, आणि वसूल झाल्याशिवाय जाता येत नाही. मग आता ह्यानं काय करावं, ह्याच्याबरोबर लॉजला जावं, फिरायला जावं, काय करावं. आणि निर्लज्जपणे ती ज्या वेळेला ते मेहता नावाचा इंजिनियर असा म्हणला, त्यावेळेला निर्लज्जपणानं ती त्या मुलाबरोबर फिरायला गेली. हा. आणि संस्कृती आपली, आपलं चारित्र्य 370 रुपयाला घाण ठेवताय तुम्ही. त्या प्रणित मोरेचा काय चूक आहे की तर आपल्या लोकांच्या मानसिकतेची कीव येते अक्षरशः. हे चुकीच आहे ना. बरोबर आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे. पण तू हे असलं नेटवर वगैरे असलं अरे टाकायला पाहिजे. नेटवर टाकलं की त्याचा ती धंदाच आहे. कसलं तुम्हाला बी? प्रश्न विचारायचा, गमती जमती बाहेर आल्या का ते सांगायचं. ते हसत राहणार आहे, जग हसणार आहे, तुमच्या दुःखाकडे कोण बघत नाही. पण तुम्ही बोलताना, समाजात बोलत असताना थोडंसं भान ठेवत जावा आपण काय बोलतोय. आता दुसरा एक किस्सा सांगतो तुला त्याचा, प्रणित मोरेचा. प्रणित मोरेने काय केलं, कोल्हापूरला गोळा केलता आणि तिथं प्रश्न विचारत होता. तर तिथं ती शेजल पवार नावाची एक डॉक्टर होती, शिकावत. हा, ती म्हणली आमच्याकडे एक डेड बॉडी आली हा, आणि डेड बॉडीच्या लिंगाची साईज खूप लहान होती. हम्म, तिला लाज वाटली पाहिजे त्या शेजल पवारला, थोडी तरी असली तरी. महिला मंडळीला मला कुणालाही त्रास द्यायचा नाही किंवा कुणालाही वाईट मानायचं नाही, पण ह्या प्रवृत्तीवर आपल्याला बोलायचं आहे. ही प्रवृत्ती जी आहे ती खूप घाणेरडी आहे. आपण त्याला वेळीच लगाम घातला तर बरं. आता मला सांगा, त्या शेजल पवारनं ती बॉडी एखाद्या कुटुंबानं मेल्यानंतर मेडिकल कॉलेजला संशोधनासाठी दिलेली असते की बाबा यावर संशोधन करा, काही अडचणी येत्या, मानवाचं जीवन शरीर कसं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला दिलं असते. ते खोलायचं, जोडायचं आणि ज्या वेळेला त्या प्रॉब्लेमचा माणूस पुढे येतो त्यावेळेला ऑपरेशन करायचं. तर ही काय म्हणत्या, त्या बॉडीच्या लिंगाची साईज खूप लहान होती. अरे पण ह्या कुत्रीला काय माहित आहे, लिंगाची साईज माणूस मेल्यानंतर आणि झोपल्यावर एकसारखीच असते. रस्त्यानं जाणारा एखाद्या 25-30 वर्षाच्या तरुणाला प्रायव्हेट पार्टनर हात लावून बघ ना, तुला कळ सकाळ सुद्धा झालेली कळू देणार नाही. तिला थोडी तर लाज आबरू पाहिजे जरा. पोरगा नाही ना या प्रणित मोऱ्यानं नाही असलं का नाही नेटवर टाकायचं नाही हो. अहो प्रणित मोरे हा एक नुसता डोळा दाखवायचा डोळा झालाय. पण तुमची जी मानसिकता आहे, तुमच्या मनाची भावना आहे ही उघड होत्या. याला काय करायचं. अहो पोरगा नाही त्याला ती करायची, तिथं तुम्ही कंप्लेंट करा किंवा काय करा. हे असलं ओपन करून काय दाखवा. कंप्लेंट काय करता सांगा. आता ती शेजल पवार म्हणली प्रायव्हेट पार्टी साईज लहान आहे, काय कंप्लेंट करता. काय करता म्हणजे का नाही असलं ओपन का नाही दाखवायचं का सगळ्या महाराष्ट्रात. अरे ओपन दाखवलं काय, ते म्हणले ते दाखवलंय. विषय तो नाही, विषयाची माणसाची मेंटॅलिटी आहे. जोपर्यंत मेंटॅलिटी बदलत नाही तोपर्यंत देश बदलत नाही. सोच बदलो देश बदलेगा.